जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चा पेपर झालेला आहे। आज दुसरा दिवस, पहिली शिफ्ट नुकतीच संपलेली आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल, उत्सुकता निर्माण झालेली आहे की काल पहिल्या दिवशी पहिली, दुसरी, तिसरी शिफ्ट मध्ये जो काय पेपर पॅटर्न होता, जो काय डिफिकल्टी लेवल होती, त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहे किंवा नाही, त्याच विषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, बाहेरचं वातावरण थोडंसं ढगाळलेलं आहे, पाऊस प्रचंड पडत आहे, त्याच्यामुळे लाईव्ह करणं या ठिकाणी शक्य होत नाही। त्यामुळे आपण सेम गोष्ट या ठिकाणी रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती करत आहोत। अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी माझं कर्तव्य समजून जो काही पेपर पॅटर्न आहे, जे काही टॉपिक विचारण्यात आलेले आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतो आहे। या मेहनतीसाठी एक लाईक और एक शेअर बनता है। चला आपण जाणून घेऊया नेमकं काय काय आजच्या तारखेला विचारण्यात आलेलं आहे। बघा, कालच्या तारखेला छत्रपती संभाजीनगरला दिवसभर मी थांबून होतो। जवळपास त्या ठिकाणी 3000 उमेदवारांशी डिस्कशन केलं, कारण त्या ठिकाणी ऍट अ टाइम 1000 विद्यार्थी परीक्षा देतात। आयोजन जे सेंटर आहे त्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भेटलो, त्यांच्याशी हितगुज केलं। ज्यांचा अभ्यास झाला होता त्यांना पेपर पॅटर्न विचारला, ज्यांचा अभ्यास जेमतेम होता त्यांना विचारला। बऱ्यापैकी उमेदवारांना पेपर मीडियम स्वरूपाचा होता अशी धारणा आहे, आणि तसंच आहे। जे जे टॉपिक होते ते काल सांगितले। आज नेमकं काय काय होतं ते बघा। सर्वात पहिल्यांदा बघूया की पेपर पॅटर्न मध्ये काही चेंजेस झाले का, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे नाही। पेपर ज्या पद्धतीने कालच्या तारखेला विचारण्यात आलेला आहे, सेम टू सेम तीच गोष्ट आज देखील रिपीट करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा आपण बघूया रिझनिंग। आता रिझनिंगचे किती प्रश्न विचारण्यात आले होते आजच्या तारखेला, तर ऍव्हरेज जे आहे 80च्या आसपासच प्रश्न विचारण्यात आले। असं जवळजवळ जेवढ्या उमेदवारांशी मी आतापर्यंत फोनवर बोललेलो आहोत आणि आपली टीम त्या ठिकाणी आहे, त्यांच्याशी डिस्कशन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलेलं आहे की 80 ते 82, 85 एवढेच प्रश्न रिझनिंगचे विचारलेले आहे। मग रिझनिंगचे टॉपिक कोणते कोणते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आजच्या तारखेला, तर बघा रिझनिंगचे जे टॉपिक आहेत, एक मिनिट आपण पेन बदलूया फक्त। बघा, पझल आज देखील विचारण्यात आलेली आहे, पझल विचारण्यात आलेली आहे। सिटिंग अरेंजमेंट देखील विचारण्यात आलेली आहे, ती देखील सर्क्युलर असेल किंवा लिनियर असेल, त्या देखील विचारण्यात आलेल्या आहे। एक एक विचारलेली आहे। याच्यामध्ये 5 प्रश्न, याच्यामध्ये 5 प्रश्न, अशा प्रकारचे विचारलेले आहे। 8 व्यक्तींची, 7 व्यक्तींची विचारलेली आहे। त्यानंतर डे आणि मंथची पझल देखील काल होती, आजही सेम गोष्ट त्याने या ठिकाणी रिपीट केलेली आहे। डे ची पझल सोमवारपासून शनिवारपर्यंतची, मंथची देखील 6 मंथ, 5 मंथ या पद्धतीची। त्यानंतर ब्लड रिलेशन वरचे प्रश्न देखील आजही विचारण्यात आलेले आहे। ठीक आहे, काल देखील ब्लड रिलेशनचा प्रश्न होता, आणि यामध्ये विशेष म्हणजे जे काही रिलेशनशिप आहे ते ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, नीस, नेफ्यू असे शब्द इंग्लिश मधले जे जशाला तसे मराठीमध्ये टाकण्यात आलेले आहे। मराठीमध्ये त्याला काका, पुतण्या असं दिलेलं नाही। अंकलला अंकलच म्हटलेलं आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये देखील अंकलला अंकलच म्हटलेलं आहे। ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची। आणि विशेष म्हणजे आपण शिकवत असताना देखील सेम टू सेम तोच पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर अल्फा न्यूमेरिक सिरीज देखील आज विचारण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे याला देखील एकदा पाहून घ्यायचं आहे। डायरेक्शन दिलेलं आहे, डायरेक्शनचे देखील प्रश्न आजच्या तारखेला विचारण्यात आलेले आहे। थोड्या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो। मिसलेनियस आजही विचारण्यात आलेला आहे। कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक विचारण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं मत आहे की कोडिंग डिकोडिंग जी आहे थोडीशी इझी लेवलची होती। आपण जे काही महाजम्बो टेस्ट सिरीज दिली होती, त्या टेस्ट सिरीज पेक्षा ही जी कोडिंग डिकोडिंग आहे ती थोडीशी कमी लेवलची होती। त्यामध्ये चायनीज कोडिंग हा देखील प्रकार विचारण्यात आलेला आहे। इनइक्वालिटी हे विचारलेलं आहे। सिलोजिझम काल पण होतं, आज पण आहे। नॉन व्हर्बल जे आहे, नॉन व्हर्बल काल पण होतं, बऱ्याच जणांना ते थोडंसं डिफिकल्ट गेलेलं आहे। आज आता कसं असतं, प्रत्येकाचं जे आहे आपला आपला हँड असतो त्याप्रमाणे। तर एकूण जर का आपण पाहिलं तर रिझनिंगचे महत्त्वाचे एवढे टॉपिक्स विचारण्यात आलेले आहे। कालही जवळजवळ सेम पॅटर्न होता। आता तुम्ही म्हणाल की सर पहिल्या दिवशी पेपर सोपा होता, मग आता अवघड अवघड होत जाणार आहे का? ही निव्वळ अफवा आहे, निव्वळ अफवा आहे। जसा पेपर पहिल्या दिवशी होता तीच डिफिकल्टी लेवल दुसऱ्या दिवशी असेल, तीच डिफिकल्टी लेवल शेवटच्या दिवशी असणार आहे। 19-20 चा फरक होऊ शकतो, आणि शेवटी नॉर्मलायझेशन होणार आहे। त्याच्यामुळे पेपर जर का कोणी म्हणत असेल की डिफिकल्ट जाणार आहे,
विश्वास ठेवू नका, अजिबात विश्वास ठेवू नका, ठीक आहे. कारण पेपर रिपीट सेम टू सेम तसाच येत आहे. दुसरा विषय बघूया आता हे झालं रिझनिंगचं. आता मॅथमॅटिक्स कडे जर आपण गेलं, गणिताकडे गेलं, तर गणितामध्ये बघा आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारलेले आहे. आणि हे प्रश्न आजही मी जेवढ्या उमेदवारांशी डिस्कस केलं आणि काल तर भरपूर उमेदवारांशी डिस्कशन केलेलं आहे. आकृत्यांवर आधारित प्रश्न अतिशय जास्त डिफिकल्ट गेलेले आहे, खूप जास्त अवघड गेलेले आहे. कारण जे आहे 4 आकृत्या, एकतर आकृत्या बारीक बारीक, तिथली स्क्रीन बारीक बारीक, ती लवकर समजत नाहीये. याच्यावरती आधारित जवळजवळ 12 ते 15 प्रश्न कालही होते, आजही आलेले आहे, एवढेच. त्यानंतर जे आहे नंबर सिरीज बऱ्याच अंशी इझी आहे, इझी नाही म्हणणार परंतु मॉडरेट आहे असं उमेदवारांचं मत आहे. म्हणजे ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे ना नंबर सिरीजची, त्यांना कठीण गेलं नाही, परंतु ज्यांची प्रॅक्टिस नाहीये त्यांना थोडंसं डिफिकल्ट गेलंय. आता तुम्ही तुमचं ठरवा, तुमची प्रॅक्टिस असेल मॉडरेट असणार आहे, प्रॅक्टिस नसेल डिफिकल्ट असणार आहे. त्यानंतर सरळ व्याजवरचे 1-2 प्रश्न यायला लागलेले आहेत. काम काळ वेग याच्यावरती एक प्रश्न येतोय. बेरीज वजाबाकी यांच्यावरच्या ज्या काही क्रिया आहेत, अपूर्णांकाच्या क्रिया, त्या संदर्भात देखील प्रश्न आहे. यालाच आपण असं बॉड मॅथ्स मध्ये देखील इन्क्लूड करू शकतो, ते त्या परीने देखील आहे. दिशा डायरेक्शन ज्याला आपण म्हणूया, डायरेक्शनच्या संदर्भातलाही प्रश्न आहे. वर्ग समीकरणे विचारलाय, ठीक आहे. सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशन विचारलेला आहे. गणिताचा सोपा टॉपिक आहे, जर प्रॅक्टिस झाली तर सोपा आहे. हे प्रश्न या ठिकाणी गणितामध्ये विचारण्यात आलेले आहे. आता जर आपण पुढे जाऊया, बघा आता पुढचे जे आता मॅथ रिझनिंग झालं, यांची संख्या किती होती बघा. गणिताचे प्रश्न 30 नाही विचारले, लक्षात घ्या. रिझनिंग 80 मार्काला विचारलं, परंतु मॅथमॅटिक्सचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे कमी केले. ते जवळपास 22, 23, 25 याच्या आसपास, म्हणजे 4-5 प्रश्न जे आहेत गणिताचे कमी करण्यात आलेले आहे. आता कदाचित होऊ शकतं की उद्या एखाद्या गणिताचे 30 विचारतील, तर रिझनिंगचे समजा 75 विचारतील. थोडंफार चेंजेस होतं, व्हेरिएबल राहतं. याच्यापूर्वी देखील आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. महत्वाचं आहे की पॅटर्न जसाला तसा फॉलो करता येतोय, सेम तोच रिपीट होतोय. आता येऊया आपण सायकोलॉजीकडे. सायकोलॉजीमध्ये जे आहे आपण या ठिकाणी सांगूया की जे शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञ ते कालही नव्हते आजही नाही. त्यांच्या ज्या काही थेओरीज आहेत त्या कालही नव्हत्या आजही नाही. म्हणजे ही गोष्ट आपल्याला करायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न विचारलेले आहे. शिक्षकांची स्वभाव वैशिष्ट्ये, शिक्षकांची पर्सनॅलिटी, शिक्षकांचा ऍटिट्यूड, शालेय व्यवस्थापन समिती किंवा आपला विद्यार्थ्यांच्या प्रती असलेला दृष्टिकोन, वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ घालत आहे, तुम्ही त्याला काय करणार आहे, एखादा विद्यार्थी वर्गामध्ये चोरी करताना आढळला, तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घ्याल. वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, सायकोलॉजीमध्ये आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. जेवढे निगेटिव्ह सेंटेन्सेस येत आहेत म्हणजे ऑप्शन मध्ये, तेवढे सगळे एलिमिनेट करत चालायचे. जे पॉझिटिव्ह राहिले त्याला क्लिक करायचं चालायचं. म्हणजे आपल्याला आपण एक महामॅरेथॉन घेतली होती बघा अशफाक सरांची, ज्याच्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न घेतले होते, कल आणि आवड या संदर्भामध्ये. ते एक मॅरेथॉन बघा, तुमची पूर्ण प्रिपरेशन होऊन गेलेली असणार आहे. राहतो आहे मराठी विषयाचा प्रश्न. मराठी विषयामध्ये जे आहे व्याकरण नाही, लक्षात घ्या. व्याकरण कालही नव्हता आजही नाहीये. व्याकरणावर प्रश्न येणार नाही. व्याकरणावर एक टॉपिक करा व्याकरणाचा, तो म्हणजे कोणता, तर व्याकरणाचा टॉपिक करा तुम्ही काळ, ठीक आहे, काळ करा. आता याच्यामध्ये काय विचारलं मग मराठीमध्ये, जर व्याकरण नाही तर काय, असं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर व्याकरण नाही तर त्याच्यामध्ये काय आलं, शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी किंवा वाक्य दिलेले आहेत, या वाक्यामध्ये चूक काय आहे, फाइंड द एरर्स, ते विचारण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ते मराठीमध्ये पॅराजंबल देण्यात आलेला आहे, ठीक आहे. एक स्टोरी आपल्याला बनवायची आहे सिक्वेन्सनं, पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं, तिसरं वाक्य कोणतं, हे आपल्याला या ठिकाणी लावायला सांगितलेलं आहे. हे झालं मराठीच्या संदर्भामध्ये. मराठी देखील आपल्याला फक्त काळावर एकदा आधारित प्रश्न थोडेसे पाहून घ्या. बाकी जनरलच आपले जे काही वोकॅब्स आहेत त्याचं रिव्हिजन करा. राहतो आहे इंग्लिश. इंग्लिश विषय फारच सोपा जाताना दिसत आहे सगळ्यांना, कारण इंग्लिश मधला महत्वाचा टॉपिक आहे ऍड्रेस मॅचिंग. ऍड्रेस मॅचिंग इंग्लिशचा टॉपिक आहे. बरेच जण त्याला रिझनिंग समजतात, परंतु ते इंग्लिशचा आहे. त्याच्या संदर्भामध्ये जवळपास 12
ते 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहे. कशाचे? ऍड्रेस मॅचिंगचे. आणि हे 12 ते 15 प्रश्न अतिशय सोपे आहेत. इव्हा ना बरेच उमेदवार असे आहेत की त्याने 10-15 सेकंदामध्ये त्याचं उत्तर दिलंय. ठीक आहे, म्हणजे फक्त काळजीपूर्वक बघायचं, कारण तिथली जी स्क्रीन आहे ती थोडीशी बारीक आपल्याला दिसते. ठीक आहे, ऍड्रेस मॅचिंग आहे. दुसरा महत्वाचा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामर विचारलेलं नाही. ठीक आहे, ग्रामर विचारलेलं नाही. मग ग्रामरच्या ऐवजी काय आहे? याच्यामध्ये देखील वोकॅब्स आहेत, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहे. पॅसेज आलेला नाही. कालही पॅसेज नव्हता, आजही पॅसेज नाहीये, म्हणून पॅसेजची प्रिपरेशन करायची नाही. आपण आपल्या परीने प्रिपरेशन करून घेतली होती, परंतु आता नव्याने करण्याची गरज नाही. आजही सेम टॉपिक आलेला आहे. ठीक आहे, इंग्लिश मध्ये देखील पॅराजम्बल्स आहे, फाइंड द एरर्स हे देखील विचारण्यात आलेलं आहे. त्याची आपल्याला व्यवस्थितपणाने तयारी करायची आहे. आता राहतो आहे प्रश्न शेवटचा, तो म्हणजे काय की जीके जीएस, जीके अँड जीएस, त्यांचं नेमकं काय, याचं करायचं काय? कालही प्रश्न नव्हते, आजही प्रश्न नाही. इव्हा ना काही प्रश्न आहेत बघा. 1-2 विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय की सर हिस्ट्रीचे 1-2 प्रश्न आले होते. आणि बाकी जी महत्वाची आपल्याला प्रिपरेशन ठेवायची आहे, एनईपी, न्यू एज्युकेशन पॉलिसी. न्यू एज्युकेशन पॉलिसीवर हमखासपणाने 4 प्रश्न येत आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे बाकी जीके जीएसचं काही केलं नाही केलं तरी चालतं, परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रत्येकाने वाचून जायची आहे. एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय आहे. 4 प्रश्न विचारले चाललेले आहेत. सायन्सचा एखादा प्रश्न काही जणांचा दावा आहे की होता, बऱ्याच जणांनी सांगितले की नाही. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की कालचा पेपर पॅटर्न आणि आजचा पेपर पॅटर्न याच्यामध्ये सहसा काहीच बदल नाहीये. ठीक आहे, 1-2% बदल आहे. याला आपण बदल म्हणूया का 1-2% ला? नाही. म्हणजे याचा अर्थ पेपर पॅटर्न जशाला तसा आहे. तुम्ही जो काही अभ्यास करत आहात तो योग्य दिशेला आहे. चालत राहा, प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्यासाठी जे आहे या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे टेस्ट सिरीज. कालचं जर का तुम्ही एक्झाम सेंटरवरचा लाईव्ह बघितला असेल, तुमच्या लक्षात आलेला असेल की सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे दावा केला की सर तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही जे स्कोर करत होतो त्याच्यापेक्षा आता जास्त स्कोर करणार आहे, कारण तुमची टेस्ट सिरीज ऍज इट इज उतरत आहे. इव्हा ना आपण याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल एक स्टेप अप ठेवलेली आहे, जास्त ठेवलेली आहे. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जो काही पेपर पॅटर्न येतो आहे थोडासा सोपा आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला परचेस करायला नाही सांगत आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला सांगतो आहे की बाबा इथे फ्री मध्ये 5 टेस्ट दिलेल्या आहेत, त्या सोडवा, फ्री मधल्या टेस्ट सोडवा. ठीक आहे, आणि टाइम मॅनेजमेंट करा. तर असा होता आजचा पेपर. आणखी तुमच्या मनात काही शंका असेल तर निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.